हॅलो फ्रेंड्स, पीआर्स कोझी कॉर्नर या आमच्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप स्वागत. आपण आज बीचवरती निघालोय आणि हा एक खूपच मस्त युनिक आणि सुंदर असा बीच आहे, गणेशगुळे बीच, जो रत्नागिरीपासून साधारण 20 किलोमीटरवरती आहे. तो मी तुम्हाला आज दाखवणार आहे. बघूया आपण जाऊन. सो चला. गाईज, आज वीकेंड आहे, सॅटर्डे आहे. सो रत्नागिरीतून आणि रत्नागिरीच्या बाहेरून पण इथेही असे बरेच टुरिस्ट आलेत. मला समोर दिसतंय की काही लोक रील्ससाठी काहीतरी बनवत आहेत. मी आज फॅमिलीसोबत आली आहे या बीचवरती. ऋतुराज ही माझी मामी आहे, हा मामा आहे आणि हा क्रिश आहे. सो आम्ही सगळे असेच एन्जॉय करायला आत्ता आलो इकडे विथ फॅमिली. गाईज, गणेशगुळे हा बीच खूपच म्हणजे लेस क्राऊडेड बीच म्हणून ॲक्च्युली ओळखला जातो. पण आत्ता आज मी बरेच वर्षांनी ह्या बीचवरती आली आणि बघते तर इथे खूपच डेव्हलपमेंट झाली आहे आणि बरेच टुरिस्ट इथे फिरायला आले. खूप सुंदर बीच आहे हा गणेशगुळे बीच. तुम्ही कधी कोकणात आलात, रत्नागिरीत आलात तर ह्या बीचला तुम्ही नक्की विजिट करा. रत्नागिरीपासून मगाशी मी म्हटलं तसं की जवळजवळ साधारण 20 किलोमीटरवरतीच हा बीच आहे, म्हणजे जास्त लांबही नाही आहे, अगदी हाकेच्या अंतरावर आहे. सो तुम्ही नक्की इथे या. आम्हाला सगळ्यांनाच बीचवर जायला नेहमीच आवडतं आणि आम्हालाच कशाला, तुम्हाला सुद्धा नक्कीच बीचवरती आवडत असेलच. कारण बीच म्हटला की अगदी लांबून लोक कोकणामध्ये येत असतात आणि कोकणातले सगळेच बीच एक आहेत. त्यातला हा एक बीच आज मी तुम्हाला दाखवते, गणेशगुळे बीच. सनसेट व्हायची वेळ झाली आहे, त्यामुळे तुम्ही बघतच असाल की असं गोल्डन सनचे रेज सी वॉटरमध्ये दिसत आहेत आणि खूपच सुंदर असा तो सीन दिसतोय. आणि अजून एक आम्हाला इथे असं दिसलं की आपण जनरली जेव्हा बीचवरती जातो तेव्हा तिथल्या सँडमध्ये आपल्याला शिंपले किंवा शंख वगैरे बघायला मिळतात, पण ह्या सँडवरती असं कुठेच काही आम्हाला दिसत नाही आहे. एकदमच प्लेन सँड आहे, एकदम स्वच्छ आणि प्लेन. कुठेही जनरली म्हणजे आता मी बघते की बीचवरती लोक खूप कचरा करत असतात, पण इथे तसंही नाही आहे, म्हणजे एकदम हायजिनिक बीच आहे हा. हे असे सँडमध्ये दगड आहेत ज्याच्यावर तुम्ही निवांत बसून बीचचा आनंद घेऊ शकता. मला तुम्हाला स्पेशली सांगायचं आहे की नेहमी मी क्रिशय ऋतुराज येतच असतो,
पण आज माझे मामा मामी पण आलेत माझ्याबरोबर, सो आपण त्यांना विचारूया त्यांना आज इथे येऊन कसं वाटतंय. मामी, छान वाटतंय, एकदम फ्रेश आहे आणि विशेष म्हणजे स्वच्छ आहे सगळीकडे. हां आणि छान वाटतंय एकदम फिरायला इथे. वाळू पण Yes. एकदम प्लेन, हो. सुंदर एकदम सुंदर आहे एकदम. मामा. हा छान वाटलं येऊन इथे. हां पण हा जरा इथे आता हे आहे, मोबाईलला रेंज वगैरे नाहीये, ते लोकांनी लक्ष द्यावं. खरं आहे, इथे मोबाईलला नेटवर्क नाही आहे. समुद्र कुठचाही म्हटला की मला म्हणजे वैयक्तिक मला असं सांगावं असं वाटतं की समुद्रावरती मला खूप आवडतं. ते यासाठी आवडतं कारण ह्या ज्या समुद्राच्या अशा लाटा येत असतात ना, त्यांच्याकडे बघितलं ना की एक वेगळाच आपल्याला एक सुकून मिळतो त्याच्यामध्ये. आणि आपल्याला म्हणजे मला तरी असं नेहमी वाटतं की कुठेतरी आपण आपल्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम किंवा ज्या काही गोष्टी असतील त्या कुठेतरी आपण विसरतो आणि आपल्याला असं फील होतं की आपण फक्त या लाटांकडे नुसतं शांत बसून बघत राहावं. आणि हा फील मला नेहमीच बीचवरती गेल्याने येत असतो. आणि मी स्वतः अशी कितीही वेळ या लाटांकडे निवांत बसून कितीही वेळ घालवू शकते. सो यामुळे मला खूपच कधीही केव्हाही समुद्रावरती जायला नेहमी आवडत असतं. तुम्हाला मी दाखवते, खूपच अतिशय सुंदर बीच आहे हा, तुम्ही बघू शकता. असा हा बाजूला एक डोंगर आहे छोटासा आणि त्याच्या मागे मस्त आता सनसेट व्हायला आलेला आहे. सो हे खूपच सुंदर आपल्याला दृश्य बघायला मिळतंय. आणि हा असा अथांग पसरलेला आपला समुद्र. मामी मस्त एन्जॉय करतायत आणि क्रिशे त्यांचा मस्त असा फोटो काढतोय. काढ क्रिशे. आम्ही पण खूप दिवसांनी आलोय बीचवर फिरायला. कसं वाटतंय तुला ऋतू? मस्त या बीच गणेशगुळ्याचा. ऑलरेडी आम्ही या बीचवर आधी आलोय. या इथे जवळ समोरच रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टला राहिलोय. पण त्या गोष्टीला एक 10 वर्ष झाले. त्याच्यानंतर आम्ही इथे या गणेशगुळे बीचला आलो. मस्त बीच आहे, नक्की या सगळ्यांनी. यू एन्जॉयिंग? Yeah, हाऊ मच? the beach is good and I love the beach. ओके. खूप मस्त टाईम स्पेंड केला आहे आम्ही इकडे. आणि आम्ही आता भेळ खायला चाललोय सगळेजण, कारण समुद्रावर आल्यावर भेळ तर झालीच पाहिजे, हो ना? वाव, खूपच सुंदर सनसेट दिसतोय मला समोर, तुम्ही बघा. वाव, अतिशय सुंदर असा सनसेट दिसतोय मला समोर, तुम्ही बघू शकता.
इतका सनसेट इतका सुंदर दिसतोय की इथनं जाऊ नये असं वाटतंय आम्हाला. त्यामुळे असाच हा सनसेट बघत बघत आम्ही आता हळूहळू इथून निघतोय. असेच रत्नागिरीतले सुंदर सुंदर बीच इथून पुढे सुद्धा मी तुम्हाला दाखवत राहीनच. सो आजचा हा जो होता तो होता गणेश भोळे बीच. या सुंदर सनसेटच्या नोटवरती आपण आता निघूया इथनं. आम्ही इथे आता भेळ खायला आलोय आणि ही आधी चायनीज भेळ घेतली. वाव, मस्त अशी गरमागरम भजी पण मागवली आहेत आम्ही. मस्त भेळ घेतली आता. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आमच्या PR's कोझी कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. खूप मस्त संध्याकाळ आमची स्पेंड झाली आहे इथे बीचवरती आणि आम्ही घरी निघालोय. कृषी मागे वळून बघ रे खिडकीतनं. गाडी आहे पाठी. गाईज भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. बाय.